नमस्कार सर, आपल्याला काय त्रास होतो? आज मानदुखी एक साइड पर माझी खाली पाय नसतो. ओके. तर सरांची एक साइड दुखते, मान दुखते, पायाची एक सीर दुखते आणि त्यांना सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्रामध्ये ट्रीटमेंट चालू आहे. आज तुमचा कितवा दिवस आहे सर? आज 6वा दिवस आहे त्यांचा आणि त्यांना आज मी एक्सरसाइज सांगणार आहे, जेणेकरून भविष्यात पॅरालिसिसचा झटका येऊ नये आणि त्यांना हा त्रास होऊ नये याच्यासाठी आधीपासूनच कशी काळजी घ्यावी याबद्दल मी त्यांना आज काही एक्सरसाइज देणार आहे. पहिली एक्सरसाइज आहे ती मॉर्निंगला करायची आहे. उठल्याबरोबर तोंडामध्ये पाण्याचा गुळणा भरून घ्यायचा आहे, डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि तोंडावर पाण्याचे सपके मारायचे. असे झपके मारून झाले की पाणी टाकून द्यायचं आहे. नाकाच्या दोन्ही साईडने मसाज करून नाक जोरजोराने शिंकरून टाकायचं आहे. असे 3 वेळा मसाज करून नाक जोराने शिंकरून टाकायचं आहे. याने काय होतं, नजर चांगली होते, डोळ्याचा नंबर जर असेल तर तो कमी होतो आणि चष्मा सुद्धा कालांतराने बंद होतो. तसेच आपल्या मेंदूलाही रक्तपुरवठा चांगला होतो. नंबर 2, पॅरालिसिसचा झटका जेव्हा येतो तेव्हा जिभेवर त्याचा परिणाम होतो, जीभ कडक होते. असं होऊ नये म्हणून त्याआधी आपण जिभेची एक्सरसाइज सुरू करायची आहे. तर जीभ आपल्या ओठाच्या आतल्या बाजूने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे. क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. तुम्हाला जाणवतंय की ह्या शिरांना ताण येतो, बरोबर? तर ह्या शिरा मोकळ्या होतात. मानेच्या शिरा मोकळ्या झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो, ऑक्सिजनचा पुरवठा पण चांगला होतो. त्यासाठी ह्या एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू करायच्या आहे. पुढची एक्सरसाइज आहे मेंदूला चालना मिळण्यासाठीच असे नमस्कार स्थितीमध्ये बोटं जुळवून घ्यायचे आहेत. जुळवा. स्टेप बाय स्टेप अंगठ्यापासून सुरुवात करायची आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोल असे फिरवायचे आहेत. 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. पुढची बोट. ज्यावेळेस आपण 2 बोटं फिरवतो त्यावेळेस दुसरी बोटं बंद ठेवायची आहे. ही एक्सरसाइज करताना कॉन्सन्ट्रेशन होते. मेंदू ऍक्टिव्ह होतो. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सुरुवातीला 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, नंतर 10 वेळा असे हळूहळू वाढवत जायचे आहे. पुढची एक्सरसाइज आहे हातांची. एक हात आपण क्लॉकवाईज फिरवायचा आहे, दुसरा हात आपण अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. सुरुवातीला स्पीड कमी राहील आणि हळूहळू सवय लागल्यानंतर त्याचा स्पीड वाढवायचा आहे. ही एक्सरसाइज करत असताना कॉन्सन्ट्रेशन होते, मेंदू शार्प होतो, मेंदूला चालना मिळते, मेंदू ऍक्टिव्ह राहतो. आता पुढची एक्सरसाइज आहे आपले पाय सरळ करून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहे. 10 वेळा. ही एक्सरसाइज करत असताना काप मसलचा व्यायाम होतो, नस मोकळी होते आणि
मेंदूपर्यंत रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो. दुसरा पाय, अँटी क्लॉकवाईज, असे 10 वेळा करायचं आहे. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. सर तुम्ही घरी गेल्यानंतर म्हणजे ज्या मी एक्सरसाइज सांगितल्या त्या तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. फक्त जे तोंडावर पाणी मारायला सांगितलं तीच एक्सरसाइज सकाळी करायची. तुम्ही टीव्ही बघत असाल, तुम्ही प्रवास करत असाल किंवा स्वस्थ बसलेले असाल तरी सुद्धा तुम्हाला यातल्या काही एक्सरसाइज करता येणार आहे. दिवसातून कितीही वेळा केल्या तरी ते चालणार आहे. पण कंटिन्यू करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला पॅरालिसिस वगैरे याचा त्रास होणार नाही. वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच.